अभंग चौथा। विटेवरी मूर्ती दिसे सगुण, सगुण का निर्गुण म्हणू दादा। सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण, वाचेचे भिन्न पडले दादा। वचन बुडाले स्तब्ध झाले मन, सगुण निर्गुण दोन्ही नाही। म्हणे मुक्ताबाई सांगत ज्ञानदेवा, विचार हा बरवा करूनिया। मागील अभंगात दर्शविलेल्या अवस्थांप्रमाणे मुक्ताबाई ध्यान अभ्यासात खोल जाऊन अनुभव घेऊन जे प्रश्न मनात उद्भवले ते या अभंगात विचारलेले दिसून येतात। हे ज्ञानदेवा दादा, विटणाऱ्या या देहात अर्धचंद्र वीट दर्शनानंतर स्वयंभू जी अंगुष्ट मात्र ज्योतीची प्रचिती येते, त्यात आत्मज्योत तर स्वयंभू आहे, परंतु पाहताना ती आकारयुक्त दिसते आणि मी पाहत आहे ही जाणीव पण असते। म्हणून ही विटेवरील मूर्ती सगुण म्हणावी की निर्गुण? आकार आणि जाणीव लक्षात घेऊन गुणसहित म्हणावे तर प्रतिबिंब हे सदैव बिंबरूपच असते। या न्यायाने या ज्योतीतील स्वयंभू तेज हे तर विश्वव्यापक महातेजातूनच आलेले जाणवते, म्हणून गुणरहित दिसते। यात शाब्दिक भिन्नता आलेली असली तरी स्वरूपाने एकच दिसते। बरं, आत्मज्योतीपासून तर थेट विश्वव्यापक महातेजापर्यंत येऊन अनुभूतीकडे लक्ष द्यावे तर व्यापक तेजोदर्शनाचे वेळी वाचा वचन शब्द आधी स्तब्ध झालेले असतात आणि चंचल मन स्थिर होत होत यावेळी स्वरूपात विलीन झालेले नव्हे, ते विरघळून गेलेले प्रत्ययाला येते। चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीची तेथ। अपाद कंचुकीत रोमांच आले, ज्ञानेश्वरी। यदक्षरं अनाख्येयं, अनुभव अमृत। वागर्था पडत मिठी, ज्ञानेश्वरी। तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रेगता। हळूहळू पंडुसुता मीची होईल, ज्ञानेश्वरी। जेथ हे संसार चित्त उमटे, तो मनोरूप पटू फाटे, ज्ञानेश्वरी। म्हणूनी मन येथ मुदल जाये, ज्ञानेश्वरी। म्हणूनच या अनुभूती लक्षात घेता असे स्पष्ट होते की हे स्वरूपदर्शन सगुण निर्गुणाच्या वेगळे आहे। तेव्हा हे ज्ञानदेवा, या संबंधीचा पुढील उपदेशात्मक विवेक सांगावा।